कडू कारल्याला तुपात तडा किंवा साखरेत घोडा ते कडूच असते। काँग्रेस कडू कारले आहे ते बदलू शकत नाही। त्यांच्या कडूपणामुळे लोकांचे समर्थन काँग्रेस मिळू शकत नसल्याची टीका दिनांक 8 एप्रिल रोजी चंद्रपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका सभेत बोलून दाखवले आहे। त्यांचे हे विधान समोर येताच नेटकऱ्यांनी त्यांच्या विधानाची चांगलीच खिल्ली उडवली आहे। काँग्रेस जर कडू कारले आहे तर हे कारले भाजपात जाताच गोड कशी होतात असा टोला नेटकऱ्यांनी हाणला आहे। चंद्रपूर आणि गडचिरोली मतदारसंघातील भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रपुरात सभा घेतली। या सभेत त्यांनी नेहमीप्रमाणे काँग्रेसवर हल्लाबोल केला। काँग्रेसला त्यांनी कडू कारल्याची उपमा दिली। ज्याप्रमाणे कारले तुपात तळा किंवा साखरेत घोडा ते कडूच राहतात, काँग्रेस हे कारले आहे असे ते बोलले। आता त्यांच्या विधानाला घेत समाज माध्यमातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत। कारले कडू असते, काँग्रेस कारले आहे, मग त्याच कडू कारल्याच्या बिया भाजपमध्ये जाताच त्या गोड कशा होतात असा सवाल करत नेटकऱ्यांनी मोदींच्या विधानाची खिल्ली उडवली आहे। दुसरीकडे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी खुद पंतप्रधान नरेंद्र मोदी आज चंद्रपुरात आले होते। त्यांच्या सभेनंतर भाजपचे पारडे जड होणार अशी चर्चा भाजपच्या वर्तुळात बोलल्या गेले, पण काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभाताई धानोरकर यांनी मात्र मोदींची सभा झाली तरी त्यांचा काही फायदा होणार नाही असे म्हटले आहे। भाजपच्या हुकुमशाहीला जनता कंटाळली आहे। चंद्रपुरातील मतदार शुद्ध आहेत, ते योग्य निर्णय घेतील। कुणाला निवडून पाठवायचे आहे हे जनतेला चांगलंच माहीत आहे। आमच्या दृष्टीने ही लढत काही टफ वगैरे नसल्याचे प्रतिभाताई धानोरकर यांनी सांगितले। पराभवाची भीती असल्याने या मतदारसंघात पंतप्रधानांना आणावं लागते असा टोलाही यावेळेस प्रतिभाताई धानोरकर यांनी हाणला आहे। एकंदरीत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये नेमकं काय गणित असणार, आपल्याला काय वाटते आमच्या कमेंट बॉक्समध्ये आपण लिहून पाठवा। तत्पूर्वी एका नवीन अपडेटसह पुन्हा भेटू। नमस्कार।